हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर आजच्या व्लॉगची सुरुवात छान अशा मिसळने होत आहे, कारण आज आहे वीकेंड आणि वीकेंड असलं की बऱ्याचदा राजेश आणि त्रिशाला मिसळ खाण्याची इच्छा होते. आणि मला मिसळ फारशी आवडत नाही, सो मी घरूनच जेवण करून आले. मग मी इथे आल्यावर ताक आणि दही असं घेतलं आणि त्या दोघांनी मस्त त्यांची मिसळ एन्जॉय केली. त्यानंतर आम्ही गेलो होतो एक्झिबिशनसाठी, जो माझा अगदी फेवरेट पार्ट आहे. आणि इथे एक्झिबिशनला एंट्री फी होती, सो राजेश आणि त्रिशा तिथे एंट्री फीसाठीचं तिकीट काढत होते. आणि तुम्ही बघू शकता एक्झिबिशनचा एंट्रन्सच इतका सुंदर डेकोरेटिव्ह होता की एकदम छान वाटत होता. आणि त्यांनी आत गेल्यावर भरपूर असे फोटो बूथ वगैरे केलेले होते, जिथे आपण मस्त असे फोटो क्लिक्स करू शकतो. आणि त्रिशाने तिथे भरपूर मजा केली, खूप छान असे मस्त मस्त फोटोज वगैरे काढले. आणि आत गेलो तर बघितलं एक्झिबिशन खूप छान होतं. मला एंट्रीवरून असं वाटलं होतं की मे बी आतले जे स्टॉल आहेत ते खूप एक्सपेन्सिव्ह असतील, बट असं काही नव्हतं. एकदम रिजनेबल प्राइजेसमध्ये भरपूर प्रोडक्ट्स होते. आणि तुम्ही इथे बघू शकता, इथे एका स्टॉलवर खूप सुंदर अशा फ्रेम्स होत्या, छान असे कोट्स वगैरे लिहिलेले होते आणि फ्रीज मॅग्नेट वगैरे पण खूप छान छान होते. आणि इथे मला हे मे अपनी फेवरेट हे फ्रीज मॅग्नेट खूप जास्ती आवडलं होतं आणि मी ते घेतलं पण. मस्त कलेक्शन होतं त्यांच्याकडे. आणि राजेशनं तिथे एक आवडलं ज्यावर लिहिलेलं होतं, आय डोंट नीड गुगल, माय वाईफ नोज एव्हरीथिंग. सो हे त्यांना आवडलं होतं. सो त्यानंतर आम्ही गेलो, ज्वेलरी वगैरे बघत होतो. स्टॉल्स खूप सुंदर होते, ज्वेलरी पण खूप छान होती, बट मी नाही घेतली कारण ज्वेलरी खूप झाली आहे. आणि इथे एका स्टॉलवर मस्त अशा कॅन्डल्स होत्या. आता क्रिसमस आला आहे तर क्रिसमस रिलेटेड पण मस्त कॅन्डल्स होत्या, बट मी तशी नाही घेतली. मी ही वाली कॅन्डल घेतली, जी मला सेंटर टेबलवर ठेवायला यूज होणार होती. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता, मस्त सिरॅमिक्सचे, मातीचे, वेगवेगळ्या शेप्सचे आणि डिझाईन्सचे सुंदर असे पॉट्स होते. खूप सुंदर असे होम डेकोरच्या वस्तू होत्या. आणि इथे बघा, राजेशचं हे मला चिडवणं चालू आहे. ते सगळं झाल्यानंतर एंडला तिथे त्रिशासाठी खेळण्यासाठी भरपूर काही पॉईंट्स होते. त्रिशाने टाटू काढला, गेम्स खेळली आणि एन्जॉय केलं. त्यानंतर आम्ही मस्त भरपूर अशी शॉपिंग वगैरे करून घरी यायला निघालो. इव्हिनिंगला डिनरचा प्लॅन होता आमच्या फ्रेंड्ससोबत, ते माझ्या घरी येणार होते. सो कबाब आणि बिर्याणी असा आमचा प्लॅन होता. छान असा एन्जॉय करत आम्ही वीकेंड स्पेंड केला. आणि मी काय काय शॉपिंग केली हे तुम्ही माझ्या यूट्यूबच्या फुल व्लॉगमध्ये नक्की बघा. भरपूर अशी छान छान शॉपिंग केलेली आहे आणि रिजनेबल रेटमध्ये मला खूप सारे छान प्रोडक्ट्स मिळाले. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.